दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात AAIBचा प्राथमिक अहवाल जाहीर झाला आहे। या अहवालानुसार दृश्यमानता अपुरी असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। बारामती विमानतळ हे अनियंत्रित विमानतळ असून इथं आवश्यक आणि महत्त्वाच्या सुरक्षा विषयक सुविधांचा अभाव असल्याचं निरीक्षण देखील नोंदवण्यात आलं आहे। दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग करताना विमान आधी झाडाला धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर आदळलं। या सर्व बाबी अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे। हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थातच AAIB कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। या अहवालानुसार तीव्र उष्णतेमुळे विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं निष्पन्न झालं। अहवालात नमूद करण्यात आले की अपघाताच्या वेळी दृश्यमानता 3000 मीटर इतकी होती, मात्र विमान रनवेच्या सुरुवातीपासून 50 मीटर अंतरावर कोसळलं। अपघाताच्या आधी विमान झाडाला धडकलं आणि त्यानंतर थेट जमिनीवर आदळल्याचं तपासात स्पष्ट झालंय। महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात सहभागी असलेल्या दोन्ही वैमानिकांनी कोणत्याही प्रकारचं मद्यपान केलं नव्हतं, असंही AAIBच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे मानवी निष्काळजीपणाऐवजी तांत्रिक बिघाड आणि परिस्थितीजन्य घटक अपघातास कारणीभूत ठरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच अहवालात बारामती विमानतळ येथील सुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। धावपट्टी परिसरातील सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या काही मानक सुविधा आणि संरक्षक उपायांचा अभाव असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। दरम्यान हा केवळ प्राथमिक अहवाल असून सखोल तपासानंतर अंतिम अहवालात आणखी महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।